तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रदीप यांच्याकडे जाऊया। प्रदीप, आपण पाहतोय की तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय डोंबिवलीमधून, ज्या ठिकाणी MIDC मध्ये हा स्फोट झाल्याचं पाहायला मिळतंय। एक नाही तर अनेक कंपन्यांना याचा त्रास झालेला आहे आणि त्यामुळे अनेक जे कर्मचारी आहेत ते आतमध्ये अडकल्याचं सध्या समजतंय। त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आकाशात धुराचे लोट आपण पाहू शकतोय। आगीनं रौद्ररूप असं धारण केलेलं आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। प्राथमिक माहिती तिथं स्फोट झाला, त्यानंतर आजूबाजूच्या सर्व कंपनी जळून खाक झाल्या आहे। आपण बघू शकता मॉडर्न इंडस्ट्री ही कंपनी, या कंपनी सुद्धा नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे आजूबाजूच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। अजून सुद्धा तिकडे जे केमिकल असतील आणि इतर साहित्य असतील हे जळून खाक झालेले आहे। आपण एक्झॅक्ट घटनास्थळी आहोत। घटनास्थळीवरून पुढार न्यूज हे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला चित्र दाखवत आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी आहेत। काय सांगाल, किती वाजता स्फोट झाला आणि यात काय नुकसान झाले? साधारणतः एक अर्धा पाऊण तासापूर्वी हा स्फोट झालेला आहे। बाजूला ज्या 2-3 कंपनी, अमुक कंपनी आहे, एक थिनरची कंपनी आहे, त्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट झालेला आहे। त्याच्यामुळे आजूबाजूच्या ज्या 3 ते 4 कंपनीज आहेत त्या कंपनीला नुकसान पोहोचलं आहे। बाजूला गॅसची कंपनी, त्या गॅसच्या कंपनीमध्ये सुद्धा 3 ते 4 टँकर ते आता बाहेर काढले आहे। पण अजूनही ज्या प्रमाणात फायरच्या गाड्या यायला पाहिजे होत्या त्या फायरच्या गाड्या अजून घटनास्थळी पोहोचलेल्या नाहीये। फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आले, पोलीस सुद्धा आलेले आहे, पण ज्या प्रकारे फायरच्या गाड्या इमिडिएट आल्या त्या अजूनही या ठिकाणी पोहोचलेल्या। काय सांगाल, किती जण जखमी झाले, काय माहिती? ऍक्च्युअली जिथे ब्लास्ट झाला तिथे आतमध्ये किती माणसं काम करत होते ते कोणाला अजून माहिती नाहीये, ते समजलेलं पण नाही। आणि मला स्वतः इथे नव्हतं, त्याला पण माहिती नाही। आता त्याला सांगितलं, त्याला टेस्ट तुमच्या माणसांना कोणाचा तरी फोन लागला तरी बघा कोणाला लागले ते, काय लागले ते आता बघतील। आता काय आपल्या संघटनेतर्फे काय काम करण्यात आले? काय आपल्या संघटने सगळ्या पोलीस स्टेशनना, फायर ब्रिगेडला सगळ्या काम हे केलेले आपण आणि कळवण्यात आलेले आणि सगळे आलेले तिथे मार्ग आमची जे। अंदाजे किती जण जखमी आहेत? अंदाजे एक 7-8 जण जखमी आहेत, कारण जे पत्रे तुटलेत ना ते लोकांच्या अंगावर पडले होते आणि त्याच्यामुळे झाले। आपण जर बघितलं तर काही लोक ही जखमी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे आजूबाजूच्या परिसरातलं नुकसान झालंय, काचा तुटल्या, पत्रे तुटले, लोकांच्या घराचं नुकसान झालंय। कॅमेरामॅन शर्मिलासह प्रदीप भणगे, पुराई न्यूज, डोंबिवली। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी डोंबिवलीमध्ये हा भीषण स्फोट घडलेला आहे। आधी माहिती होती की एका केमिकल कंपनीला हा स्फोट झालेला आहे, मात्र सध्या अपडेट येते की एक नाही तर 2 ते 3 कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे अनेक जे कर्मचारी आहेत जे आतमध्ये काम करत होते त्यांना याचा त्रास होऊ शकतो। ते आतमध्ये अडकलेले आहेत। अनेकांना बाहेर काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। MIDCतील KGN कंपनी मॉडर्न इंडस्ट्रीत हा स्फोट झाल्याचं सध्या समजतंय।